नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर. आज मी तुमच्यासमोर एक कथा सादर करणार आहे. चुकून अंधारामध्ये लपंडाव खेळत असताना मामाच्या मुलीच्या कलिंगडावर माझा हात दाबला गेला. तिने अंधारामध्ये एक कांचनामध्ये लगावली. मी खूप घाबरलो होतो ती मामाला सांगेल. दुसऱ्या दिवशी ती पुन्हा मला अंधारात घेऊन आली व म्हणाली, कालचा प्रकार मामाला नाही सांगणार, पण तुला मी सांगेल तेच करावं लागेल. तर चला ऐकूया आता आपण हे सर्व आपल्या कथेमध्ये. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आयुष. नुकतीच परीक्षा झाल्यामुळे मी सुट्टीमध्ये मामाकडे जायचं ठरवलं. कारण मी दर सुट्टीमध्ये मामाकडे जायचो. खासियत अशी होती ती म्हणजे मामाचं गाव. हे कितीही गरमी असली तरी गारवा त्या गावामध्ये खूपच होता. त्याला कारण होतं गावामध्ये बारमाही नदी, तिला असलेलं थंडगार पाणी व त्यामुळे आजूबाजूला असलेली गर्द हिरवी झाडी. सुट्टीचे दिवस कसे जायचे हे कधी कळतही नव्हतं, म्हणून मी मामाच्या गावाला जायचो. नेहमीप्रमाणे सुट्टी लागली व यावर्षी सुद्धा मामाच्या गावाला निघालो. मामाच्या गावाला गेल्यावर खूपच धमाल करायचो. आईने सांगितलं, जाशील पण जास्त मस्ती करू नकोस, कारण तुझी दरवर्षी तक्रार येते की आयुष्य आल्यावर इकडे खूपच मस्ती करतो. पण आईचं म्हणणं मी फक्त हो हो म्हणणारा होतो, ऐकणार थोडी होतो. तर झालं. सुट्टी लागली व मी निघालो मामाच्या गावाला. मामाच्या गावाला गेल्यावर मामाला खूपच आनंद झाला, कारण मी मामाचा लाडका भाचा होतो. मामाचं आता घरी म्हणायचं झालं तर आजी आजोबा, मामी, मामा व त्याच्या 2 मुली आणि 1 मुलगा असा कुटुंब होतं. मामाचं घर हे शेतावर होतं. आम्ही गेलो की दिवसभर आंब्याच्या झाडाला झोका बांधलेला असायचा, तिथे खेळायचो. तर कधी कधी आम्ही लपंडाव खेळायचो. हे आमचे आवडते खेळ होते. लपंडाव जास्त करून रात्री खेळायचो, कारण मामाचं घर हे खूपच मोठं असल्यामुळे आम्हाला तिथे लपंडाव खेळायला रात्रीच्या अंधारात खूपच मजा यायची. तर झालं. मी त्या दिवशी गेलो. त्या दिवशी मामाने माझ्यासाठी चांगला तिखट जेवणाचा बेत बनवला होता, कारण मी त्याचा आवडता भाचा होतो. दुसऱ्या दिवशी हळूहळू मामाचा एक एक मुलगा व मुलगी माझ्यासोबत चांगली घट्ट मैत्री करू लागली. ते असताना आपण जर एखाद्या पाहुण्या ठिकाणी गेलो की तेथील मुले आपल्याशी लगेच बोलत नाही, पण एकदा की बोलायला लागले की आपले चांगले मित्रमैत्रिणी होतात. झालं तसंच. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही तिघेही नदीवर फिरायला गेलो. तेव्हा नदीवर जाताना मामाने सांगितलं, जास्त पाणी असेल त्या ठिकाणी जाऊ नका, कारण तिथे बुडण्याची भीती आहे. आम्ही मामाला हो म्हणून निघालो. झालं असं की 2 ते 3 तास आम्ही नदीवर अंघोळ केल्यानंतर दुपारच्या जेवणासाठी पुन्हा घरी आलो. मजा तर खूपच आली होती. आमचा येताना प्लॅन ठरला की संध्याकाळी आज लाईट जाईल व आपण लपंडाव खेळायचा. हो, व संध्याकाळी 8 वाजता लाईट गेली सुद्धा व आम्ही ठरवलं आता लपंडाव खेळायचा. रात्रीचं जेवण झाल्यानंतर आम्ही चौघेही लपंडाव खेळायला तयार झालो. झोपून झाल्यानंतर राज्य ही मामाच्या मुलावर आली. तेव्हा मी व मामाची मुलगी अंधारामध्ये एका खोलीमध्ये जाऊन लपलो व दुसरी मुलगी ही तिसऱ्याच खोलीमध्ये गेली. मी मागे उभो होतो. तेवढ्यात मामाची मुलगी जुई माझ्या मागे येऊन माझ्या समोरून पटकन येऊन माझ्या अंगावर धडकली. हा स्पर्श मला पहिल्यांदाच आला होता. तिचे मऊ व मोठाले कलिंगड हे पटकन मी माझ्या दांड्याने चोळले. तशी ती चांगलीच भडकली व तिने अंधारामध्येच माझ्या गालाचा अंदाज येऊन माझ्या कानाखाली साटकन लावली.
मी खूपच घाबरलो गेलो व मला भीती तर इतकी वाटली होती की आता जुई मामाला हा प्रकार सांगितल्याशिवाय राहणार नाही. आमचा खेळ थोड्या वेळ चालल्यानंतर अचानक मी झोपेचं सोंग घेऊन निघून आलो. झोप कसली, माझ्या मनामध्ये प्रचंड भीती निर्माण झाली होती. दुसऱ्या दिवशी झोपेतून उठल्यावर मला कोणालाच तोंड दाखवावंसं वाटत नव्हतं. कदाचित जुईने तिच्या बहिणीला व भावालाही सांगितलं असेल, हाच विचार माझ्या मनामध्ये होता. सकाळी उठलो व मी शरमल्यासारखा प्रत्येक काम करत होतो. आंघोळ केली, नाश्ता केला. जुईचा चेहरा मात्र चांगलाच लाल झालेला होता. तिने माझ्या कानाखाली मारलेली बोटे अजूनही माझ्या गालावर थोडी थोडी दिसत होती. ती एक गावाकडची मुलगी होती. अर्थातच भारदस्त व मजबूत तर असणारच. तर मग झालं. मी दिवसभर तिच्यापासून दूर दूर राहायला लागलो. एकटाच जाऊन आंब्याच्या झाडावर झोके घ्यायचो. मामाच्या दुसऱ्या मुलांना प्रश्न पडला की आयुष आज असं का करतोय. तेव्हा मामाचा मुलगा आला व म्हणाला, काय रे आयुष, तुला काही राग आलाय का. मी म्हणालो, नाही रे, असंच. तेव्हा माझी एक खात्री पटली की जुईने ही गोष्ट अजूनही कोणाला सांगितली नाही. तेव्हा दुपारी मी झाडाखाली बसलो असताना अचानक जुई रागारागात तिथे आली. मी तिला पाहून मान खाली घातली. ती मला म्हणाली, हे बघ आयुष, तू रात्री जे केलंस ते खूप चुकीचं केलंस. मी तिच्यासमोर हात जोडले व म्हणालो, जुई, तसं करण्याचा माझा उद्देश नव्हता, पण अचानक तू जवळ आलीस व माझ्याकडनं ते घडलं. ती पुन्हा म्हणाली व भडकली, अचानक म्हणजे काय. मी अचानक तुझ्या जवळ येणार व तू अचानक कधीही काही करणार का. मी म्हणालो, अगं तसं नाही, माझ्या म्हणण्याचा अर्थ समजून घे. तेव्हा ती म्हणाली, मी काही समजून घेणार नाही, फक्त तुला एकच सांगते, मी कालची घडलेली गोष्ट मामाला सांगणार नाही. पण आज रात्री लपंडाव खेळताना मी सांगेल ते तुला करावं लागेल. आता जुई काय सांगणार याच्यावर माझं सर्व लक्ष लागलं होतं. रात्र झाली व पुन्हा लपंडावाचा खेळ चालू झाला. मी अंधारात गेलो व जुई पुन्हा माझ्या मागे आली व मला म्हणाली, आयुष, काल तू जसं तुझा माझ्या कलिंगडावर दाबलास, आज त्यापेक्षा जोरात धाव व माझं संपूर्ण अंग आज दाबून दे. जुईच्या तोंडातून एक शब्द ऐकताच माझा चांगलाच मोठा झाला. रात्रीच्या अंधारात मी जुईला खूप वेळ केलं. तर मित्रांनो, तुम्हाला आपली कथा कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.